फोनवर एक कॉल आला, समोर स्वतःला सीबीआय अधिकारी सांगणारे लोक, आणि पुढचे 5 महिने एका निवृत्त शिक्षकाचं आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त झालं। डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल 24 कोटी रुपये लुटले गेले। कर्नाटकातील या धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे। विषय काय आहे चला सविस्तर जाणून घेऊया। नमस्कार, मी विकास गायकवाड, तुम्ही पाहताय इंडिया स्टार 9 आवाज जनतेचा। कर्नाटक राज्यात सायबर गुन्हेगारीचा एक थरकाप उडवणारा प्रकार समोर आला आहे। बेंगळुरू मधील एक निवृत्त शिक्षकाला बनावट सीबीआय अधिकारी बनवून सायबर भामट्यांनी 24 कोटी रुपयांचा गंडा घातला आहे। कर्नाटकच्या इतिहासातील सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट फसवणूक मानली जात आहे। आरोपींनी महिलेशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क केला, त्याचं बँक खातं मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाशी जोडलेलं असल्याचं तिला सांगितलं। तुम्ही डिजिटल अरेस्ट खाली आहात अशी भीती घालत तिला घरातच कैद राहण्यास भाग पाडण्यात आलं। जानेवारी ते मे या 5 महिन्यांच्या कालावधीत आरोपींनी महिलेवर मानसिक दबाव टाकत फंड व्हेरिफिकेशनच्या नावाखाली 24 कोटी रुपये 22 वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर करायला लावले। या प्रकरणी कर्नाटक पोलिसांनी मोठी कारवाई करत 6 राज्यातून 6 आरोपींना अटक केली आहे। तसेच 5,46,00,000 रुपये वाचवण्यात पोलिसांना यश आलं आहे। सायबर पोलिसांनी नागरिकांना इशारा दिला आहे की सीबीआय, ईडी या कोणतीही सरकारी यंत्रणा फोनवरून तुम्हाला व्हिडिओ कॉल करून डिजिटल अरेस्ट करू शकत नाही। अशा प्रकारचे कॉल आल्यास त्वरित 1930 या सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधा। व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।